राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालय इथं जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। या बैठकीला अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण हे होते, तर मराठवाड्याचे समन्वयक आमदार विक्रम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यभरामध्ये सभासद नोंदणी अभियान सुरू असून याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला। याप्रमाणे येत्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन असून या कार्यक्रमाचं नियोजनही या बैठकीत करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावं अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। खत दुकानदार जर शेतकऱ्यांना सक्ती करत असेल तर याचा रिपोर्टही जिल्हाध्यक्षांना द्यावा। शेतकऱ्यांची फसवणूक थांबवली जाईल अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली आहे। तर येणाऱ्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढवणार, कार्यकर्त्यांनी तयार राहावं अशा सूचना यावेळी करण्यात आल्या। यावेळी अण्णासाहेब चितेकर, मिर्झा अनवर बेग, शाह आलम खान यांच्यासह सर्वांची उपस्थिती होती। तर युवक काँग्रेसमध्ये निवड झालेले धैर्यशील चव्हाण आणि अर्शद बागवान यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आज या ठिकाणी जिल्हा कार्यालयामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार सन्माननीय अरविंदरावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। मराठवाड्याचा समन्वयक आमदार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो। राज्यामध्ये सर्वत्र पक्षाची सभासद नोंदणी सुरू आहे, त्याचा आढावा घेण्याचं काम आज या बैठकीमध्ये केलं। त्याचबरोबर उद्याच्या 10 जूनला बालेवाडी स्टेडियम पुणे येथे पक्षाचा 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। त्यासाठी सुद्धा अनेक कार्यकर्ते पदाधिकारी येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांचंही नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये ही बैठक संपन्न झाली। आणि त्याचबरोबर आता पेरणीचा मोसम शेतकऱ्यांचा तोंडावरती आलेला आहे, तेव्हा त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना काही खताच्या अडचणी असतील, बियाणाच्या अडचणी असतील, काही औषधाच्या अडचणी असतील, तर अशा पद्धतीनं सुद्धा आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावं। किंवा काही खत दुकानदार शेतकऱ्यांना सक्ती करत असतील की हे युरियाचं पोतं घ्या मगच ते देतो, किंवा ही बियाची पिशवी घ्या मग त्याच्याबरोबर काही जोड घालून जर अशी सक्ती करत असतील तर त्याचाही रिपोर्ट तातडीने जिल्हाध्यक्षाला करावा, जेणेकरून कलेक्टरला सांगून अशी सुद्धा काही शेतकऱ्याची लुबाडणूक फसवणूक होत असेल तर तेही रोखण्याचं काम तातडीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केलं जाणार आहे। त्यामुळे त्यासाठी सुद्धा सर्वांनी दक्ष राहावं, ह्या सूचना आजच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। आता नव्यानं केंद्र सरकारनं 10 लाख घरकुलं प्रधानमंत्री आवासाच्या माध्यमातून राज्य सरकारला दिलेली आहेत। ही मोठी उपलब्धी आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आहे आणि ती आता सर्वसामान्य जनतेला हे घर मिळणार आहे। म्हणजे ज्याला 5 एकर शेती ही जिरायत असेल किंवा 2.5 एकर शेती बागायत असेल अशांनाही घरकुल मिळणार असल्यामुळं आता त्याच्यामध्ये बीपीएल ची काय अडचण राहणार नाही। ही सर्वसामान्याला जो गरीब आहे, ज्याला घर बांधू शकत नाही, अशांना घरकुल द्यायचंय। तेव्हा असे सुद्धा जे लाभार्थी असतील त्यांचाही शोध घेऊन त्यांची यादी करून त्यांनाही हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं लाभ देण्यासाठी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावं, यासाठी सुद्धा ही बैठक आयोजित केली होती। मोठ्या संख्येनं आज हे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले होते, सर्वांनी आपली आपली काही मतं होती ती मांडलेली आहेत। त्यामुळे या पुढच्या काळात अधिक मजबूतपणानं जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्तेच पण अजून मोठ्या उत्साहाने त्यांनी काम करावं, यासाठी सुद्धा सगळ्यांच्या सूचना विचारात घेऊन त्या दृष्टीनं प्रदेश कार्यालयातून सुद्धा या बाबतीत योग्य कारवाई करण्याचे सूचित केलेलं आहे। त्याच्याही काही सूचना प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे पोहोचवण्याचं काम मराठवाडा समन्वयक म्हणून मी त्या ठिकाणी करणार आहे। आगामी काळात स्थानिक स्वराज्य निवडणूक, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीची स्वतंत्र लढणार की महायुती म्हणून लढणार? आता आम्ही महायुतीमध्ये आहोत। हा निर्णय शेवटी राज्याचे प्रमुख जे तिन्ही पक्षाचे आहेत ते घेतील, परंतु आमचा आज तरी सगळ्यांचा हाच निर्णय आहे की आम्ही महायुतीत राहून या निवडणुका लढवण्याचं काम करणार आहोत। त्या दृष्टीनं तयारीला लागावं, ह्या पण सूचना आज आम्ही कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। NTV न्यूज मराठी।